Hello everyone, welcome back to the session Mutual Fund Management. To be continued with chapter number 6, that is classification of mutual fund. Outcome of this lecture. In today's lecture, we will learn classification of mutual fund on the basis of portfolio. On the basis of portfolio, mutual fund can be classified as growth or equity scheme, income or debt scheme, balance fund, and money market fund. As we have seen, classification of mutual fund on the basis of portfolio, growth, equity scheme, income or debt scheme, balance fund, money market fund. ग्रोथलाच इक्विटी स्कीम असं म्हणतात, इन्कमलाच डेप्ट स्कीम असंही म्हणतात किंवा डेप्ट स्कीमला इन्कम स्कीम म्हणतात आणि इक्विटी स्कीमला ग्रोथ स्कीम म्हणतात. First of all, we will discuss about growth or equity scheme. Growth or equity scheme. The aim of growth fund is to provide capital appreciation over the medium or long term. लक्षात घ्या, ग्रोथ फंडचा मुख्य हेतू काय आहे? ग्रोथ, कॅपिटल ॲप्रिसिएशन ओव्हर अ मीडियम और लॉंग टर्म. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट केलेली जी रक्कम आहे ती वाढते. म्हणजे तुम्हाला व्याज मिळतं वगैरे हा विषय वेगळा, पण रक्कम वाढवणं हा मेन ऑब्जेक्टिव्ह असतो. Such schemes normally invest a major part of their corpus in equities. म्युच्युअल फंडच्या ग्रोथ स्कीम ज्या आहेत त्यांचं कॉर्पस हे इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केलं जातं. Such funds have comparatively high risk. Growth schemes are good for investors having long-term outlook, seeking for appreciation over a period of time. लक्षात घ्या, ग्रोथ स्कीम ज्या आहेत त्या हाय रिस्की स्कीम्स असतात, कारण त्यामध्ये रिस्क हाय असते. ग्रोथ स्कीम्स या अशा इन्व्हेस्टर्स साठी चांगल्या असतात की जे लॉंग टर्म मध्ये कॅपिटल ॲप्रिसिएशन चा विचार करतात, की भविष्यात मला रक्कम हवी आणि ती रक्कम वाढून हवी आहे. नाऊ वी विल डिस्कस अबाउट फीचर्स ऑफ ग्रोथ स्कीम. This scheme specifically designed for those customers whose main aim is capital appreciation. The first feature. Second, it is usually high risk and high reward venture. Third, the pattern of investment in equity with high growth potential. लक्षात घ्या, यातली इन्व्हेस्टमेंट ही इक्विटी मध्ये असते आणि असे इक्विटी ज्यांची हाय ग्रोथ पोटेन्शियल वाढण्याची क्षमता जास्त आहे अशा स्कीम मध्ये पैसे गुंतवले जातात. This scheme is better for wealthy and young people who have ability to bear risk and expect huge gain. ही स्कीम अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे तरुण आहेत, जे रिस्क घेऊ शकतात आणि वेल्दी श्रीमंत आहेत. दे हॅव ॲबिलिटी टू बेअर रिस्क अँड एक्सपेक्ट ह्यूज गेन, आणि त्यांना त्याच्यातनं अधिक फायदा हवा आहे अशा लोकांसाठी ही स्कीम फायदेशीर आहे. एक्झाम्पल ऑफ दिस ग्रोथ और इक्विटी स्कीम. HDFC Capital Builder Fund Growth and Kotak Mid Cap Fund Growth. These are some examples of growth scheme.
Now we will discuss about income or debt scheme. The aim of income fund is to provide a regular and steady income to investors. लक्षात घ्या, या स्कीमच्या नावावरूनच तुम्हाला कळतं की या स्कीमचा मुख्य उद्देश काय आहे. रेग्युलर अँड स्टेडी इन्कम, स्थिर उत्पन्न. Such scheme generally invest in fixed income securities such as bonds, corporate debentures, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट. ज्या लोकांना फिक्स इन्कम हवंय त्या लोकांसाठी या इन्कम किंवा डेब्ट स्कीम आहेत. या स्कीम मधले जी कॉर्पस आहे ते बॉन्ड्स मध्ये, डिबेंचर्स मध्ये किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट केलं जातं. सच फंड्स आर लेस रिस्की एज कम्पेअर टू इक्विटी स्कीम्स. इक्विटी स्कीम पेक्षा या स्कीम्स लेस रिस्की असतात. These funds are not affected because of fluctuation in equity market. इक्विटी मार्केटचा चढ उताराचा या फंडवर कोणताही परिणाम होत नाही. However, opportunities of capital appreciation are also limited in such schemes. लक्षात घ्या, कॅपिटल अप्रिसिएशन या स्कीम मध्ये फार कमी आहे. फॉर एक्झाम्पल, HDFC इन्कम फंड and Birla Sun Life Income Fund. विद्यार्थी मित्रांनो, म्युच्युअल फंड काय करतं? म्युच्युअल फंड कंपनी सामान्य लोकांना, ज्यांना शेअर मार्केटची माहिती नाहीये, अशा लोकांचे पैसे गोळा करतं. आणि त्या लोकांचे ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत? म्हणजे काही लोक रिस्क घेऊ शकतात, काही लोकांना फिक्स इन्कम, स्टेडी इन्कम हवंय. त्या ऑब्जेक्टिव्ह नुसार वेगवेगळ्या स्कीम्स तयार करतं आणि त्या स्कीम्स लोकांना विकण्याचं काम म्युच्युअल फंड इंडस्ट्री करते. हे लोकांकडनं गोळा केलेले पैसे हे त्या त्या ऑब्जेक्टिव्ह नुसार त्या त्या क्षेत्रात गुंतवले जातात. जसं की मगाशी आपण बघितलं की ग्रोथ स्कीम किंवा इक्विटी म्हणतो. ज्या लोकांना पैसे गुंतवून म्हणजे लॉंग टर्म साठी पैसे गुंतवायचे आणि त्यांचे गुंतवलेले पैसे जास्त वाढले पाहिजेत असं वाटतं, दे आर रेडी टू टेक रिस्क, म्हणजे रिस्क घ्यायला जे तयार आहेत, पण त्यांना कॅपिटल अप्रिसिएशन हवंय, अशा लोकांचे पैसे, अशा लोकांना इक्विटी स्कीम ऑफर केली जाते. या इक्विटी स्कीमचे जे पैसे आहेत ते इक्विटी शेअर्स मध्ये गुंतवले जातात. पण कशा प्रकारचे इक्विटी शेअर्स? ज्या इक्विटी शेअर्सची किंमत वाढण्याची शक्यता जास्त आहे, अशा इक्विटी शेअर्स मध्ये पैसे गुंतवले जातात. इक्विटी आणि ग्रोथ स्कीम ह्या हाय रिस्क स्कीम आहेत, म्हणजे तिथे तुम्हाला रिटर्न हाय मिळण्याची शक्यता आहे, पण रिस्क पण हाय आहे. त्यामुळे जे लोक श्रीमंत आहेत, जे तरुण आहेत, जे रिस्क घेऊ शकतात, अशांसाठी ती इक्विटी स्कीम आहे. ज्यांना रिस्क जास्त नको पण रेग्युलर इन्कम हवं आहे, त्यांच्यासाठी डेब्ट स्कीम, म्हणजे त्यांच्यासाठी जी स्कीम असते त्या स्कीम मधनं गोळा केलेलं जे कॉर्पस आहे ते डिबेंचर्स, नंतर बॉन्ड्स किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, मनी मार्केट सिक्युरिटीज मध्ये गुंतवलं जातं. नाऊ वी विल सी सम ऑफ द features of debt scheme. The main aim of debt scheme is income generated by way of regular dividend. Second, fund is invested in fixed income bearing instrument like bonds, debenture. Third, these schemes are designed for those people who want regular income like old people, etc. बघा, याचे फीचर्स काय सांगतात की ज्या लोकांना रेग्युलर इन्कम हवंय, रेग्युलर डिव्हिडंड हवंय, तर अशा लोकांसाठी ही स्कीम आहे. तर त्यामुळे मेन एम, डेब्ट स्कीमचा एम काय आहे, तर इन्कम जनरेशन आणि बाय वे ऑफ रेग्युलर डिव्हिडंड सातत्याने रेग्युलर डिव्हिडंड मिळणाऱ्या कंपन्यांमध्ये हे पैसे इन्व्हेस्ट केले जातात. त्याच्यानंतर ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्हाला फिक्स इन्कम देते आणि फिक्स इन्कम देणारे इन्स्ट्रुमेंट कोणते आहेत, तर डेब्ट इन्स्ट्रुमेंट सच ॲज बॉन्ड्स, डिबेंचर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. तिसरं की
ही स्कीम ज्या लोकांना रेग्युलर इन्कम हवंय, जनरली वयस्कर लोक जे आहेत, ज्यांचं रेग्युलर इन्कम चालू नाहीये, अशा लोकांसाठी ही स्कीम उपयोगी आहे. नाऊ वी विल डिस्कस अबाउट बॅलन्स फंड. बघा, आपण दोन प्रकारच्या स्कीम बघितल्या, ग्रोथ फंड, डेप्ट फंड. ग्रोथ मध्ये कॅपिटल अप्रिसिएशन आहे, बट देअर इज अ हाय रिस्क. डेप्ट फंड मध्ये रेग्युलर इन्कम मिळतंय, बट देअर इज अ लो रिस्क. पण रिटर्न्स आर ऑल्सो लो. कॅपिटल अप्रिसिएशन इज व्हेरी लिमिटेड. मग या दोघांच्या मधला जो काही प्रकार आहे, इट इज बॅलन्स फंड. नाउ वी विल सी what is this balance fund. The main balance fund. The aim of balance fund, also sometimes called hybrid fund. लक्षात घ्या, बॅलन्स फंडला हायब्रिड फंड म्हटलं जातं. द एम ऑफ बॅलन्स फंड इज टू प्रोव्हाइड ग्रोथ अँड रेग्युलर इन्कम सच as such investment schemes invest both in equities and fixed income securities in proportions indicated in their offer document. लक्षात घ्या, बॅलन्स फंडला हायब्रिड फंड असं म्हणतात. ऑफर डॉक्युमेंट मध्ये जे प्रपोर्शन दाखवलेलं असतं, त्या म्हणजे ऑफर डॉक्युमेंट मध्ये किती रिस्क आहे किंवा काय याचं जे प्रपोर्शन दाखवलेलं असतं, त्यानुसार या फंडची इन्व्हेस्टमेंट ही इक्विटीज मध्ये आणि फिक्स इन्कम सिक्युरिटीज मध्ये केली जाते. These are appropriate for investors looking for moderate growth. जे इन्व्हेस्टर्स ज्यांना मॉडरेट ग्रोथ हवी आहे, अशा लोकांसाठी ही स्कीम फायदेशीर आहे. They are generally invest 40 to 60 in equity and debt instrument. लक्षात घ्या, यातले 40 ते 60% हे इक्विटी आणि डेप्ट इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट केले जातात. Such diversification ensures that this fund will manage fall in the stock market without too much of loss. काय म्हटलंय? Such diversification ensures that fund will manage fall in stock market. याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती अशा प्रकारे केली जाते की स्टॉक मार्केट मधला जो दर कमी झाले, म्हणजे फॉल इन स्टॉक मार्केट झालं तरी ते मॅनेज केलं जाईल, अशा प्रकारे ही इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय केली जाते विदाउट टू मच लॉस. म्हणजे जेणेकरून इन्व्हेस्टरचं लॉस होणार नाही याची काळजी घेतली जाते. बट ऑफकोर्स is that the balance fund will usually increase less than all the stock fund during bull market. जरा परत एकदा मी तुम्हाला सांगते, such diversification ensures that these funds will manage fall in stock market without too much loss, but of course is that balance fund will usually increase less than all stock during bull market. या बॅलन्स फंड मधली इन्व्हेस्टमेंट अशा प्रकारची असते की स्टॉक मार्केटमध्ये किती वर खाली चढ उतार झाले तरी जास्त लॉस होणार नाही, अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय केलेली जाते आणि त्यामुळे जे लॉस आहे ते दुसरीकडच्या स्कीम मधनं भरून काढलं जातं. पण त्याचबरोबर या स्कीम मधनं इन्क्रीज इज लेस, म्हणजे या स्कीम मधलं उत्पन्न जे आहे तर इतर स्कीमच्या तुलनेत कमी आहे मिळतं. These funds are also affected because of fluctuation in share prices in stock market. However, net asset values of such funds are likely to be less volatile as compared to pure equity fund. बघा, या बॅलन्स फंडवर शेअर मार्केटच्या फ्लक्च्युएशनचा अजिबात परिणाम होत नाही तर असं नाहीये. बॅलन्स फंडवर शेअर मार्केटच्या फ्लक्च्युएशनचा परिणाम होतो, पण
NAV या स्कीमच्या NAV वर शेअर मार्केटच्या फ्लक्च्युएशनचा थोडा परिणाम होतो. इट इज लेस वोलेटल ॲज कम्पेअर टू प्युअर इक्विटी. पूर्ण इक्विटी मधली इन्व्हेस्टमेंट आहे ती खूप वोलॅटल अस्थिर असते. त्या तुलनेत बॅलन्स फंड मधले जे NAV आहे ती थोडी कमी अस्थिर असते. These funds are also affected because of fluctuation in share prices. Sorry, आपण बघितलं हे. For example, HDFC Prudence Fund is an example of balance fund. Now we will discuss about money market mutual fund. Money market mutual funds are also income funds, and their aim is to provide less easy liquidity, preservation of capital and moderate income. लक्षात घ्या, मनी मार्केट म्युच्युअल फंड जे आहेत तर यांना इन्कम फंड म्हटलं जातो. लिक्विडिटी सहज लगेच पैशात रूपांतरण होतं आपल्या इन्व्हेस्टमेंटचं. त्याच्यानंतर प्रिझर्वेशन ऑफ कॅपिटल अँड मॉडरेट इन्कम, मध्यम स्वरूपाचं उत्पन्न यातून मिळतं. These schemes invest exclusively in safer short-term instruments such as treasury bill, certificate of deposit, commercial paper, interbank call money, government securities, etc. आपण हे सगळे जी ही इन्स्ट्रुमेंट आहेत ती मनी मार्केटची इन्स्ट्रुमेंट आहेत. त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये याची इन्व्हेस्टमेंट केली जाते. म्हणजे मनी मार्केट म्युच्युअल फंड स्कीमची इन्व्हेस्टमेंट केली जाते. जो पैसा गोळा होतो तो या मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट केला जातो. These funds are appropriate for corporate and individual investors. लक्षात घ्या, कॉर्पोरेट ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी आणि इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्ससाठी ही स्कीम फायदेशीर आहे. As means to park their surplus fund for short period. म्हणजे ज्यांच्याकडे शॉर्ट पिरियड मध्ये सरप्लस फंड आहे आणि तो फंड इन्व्हेस्ट करून त्याच्यातनं इन्कम जनरेट करू इच्छितात, अशा लोकांसाठी ही स्कीम उपयोगी आहे. Students, today we have discussed about classification of mutual fund according to portfolio. पोर्टफोलिओ म्हणजे तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्या बेसवर. जसं की हे क्लासिफिकेशन पोर्टफोलिओ मध्ये इक्विटी इन्व्हेस्टमेंट, बॉन्ड इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर बॅलन्स म्हणजे दोघांचाही बॅलन्स केलेला, आणि तिसरं मनी मार्केट जे तुम्हाला शॉर्ट पिरियड मध्ये तुमच्याकडे पैसा आहे आणि तुम्हाला त्याचं कधी लगेच कॅश मध्ये कन्व्हर्जन करून हवंय त्यांच्यासाठी मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट ही स्कीम्स प्रोव्हाइड केल्या जातात म्युच्युअल फंड कंपनीकडनं. In next lecture, we will see how the mutual fund schemes are classified according to geographical and miscellaneous basis. So, thank you for today. Have a good day and happy learning to you.